2022 मध्ये होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 2026 मध्ये होणार आहेत। मग 4 वर्षात निवडणूक आयोग तयारी तरी कसली करत होते? आजपर्यंत हजारो करोड रुपये खर्च करून जी व्हीव्हीपॅट मागवली गेली ती नक्की कुठे आहे? सामान्य जनतेचा ईव्हीएम वरचा विश्वास नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी खातरजमा करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्हीव्हीपॅट। तोच मार्ग तुम्ही बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल या निवेदनामध्ये करण्यात आलेला आहे। तर मुंबईमध्ये निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी का बंद केली, असा सवाल राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केलेला आहे। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी, अनेक ठिकाणी असं घडल्याचं राज ठाकरेंनी यावेळेला म्हटलेलं आहे। तर 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केलाय। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। तर निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ आहे, मग निवडणूक कशी घेता, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला। जे आज 18 वर्ष वय पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विलास भुमरे यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला। एक आमदार म्हणतो आम्ही बाहेरून मतदान आणलं, असा संदर्भ आव्हाडांकडून देण्यात आला आणि त्याची चौकशी होणार की नाही, असा सवाल आव्हाडांनी केलाय। तर अजून काय पुरावा द्यायला हवा, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी केलेला आहे। तर उद्धव ठाकरे काय म्हणाले ते आपण पाहूया। तर अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी झालेली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या। मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। हा मुद्दा या शिष्टमंडळांना दिलेल्या निवेदनामध्ये सुद्धा आहे। निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, मग निवडणूक कशी घेता, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळानं एक महत्त्वपूर्ण मागणी केलेली आहे की मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या। मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळानं ही महत्त्वपूर्ण मागणी केलेली आहे। शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनामध्ये आणखी कोणते मुद्दे आहेत ते आपण पाहूया। तर प्रभाग पद्धतीने जिथे निवडणुका होणार आहेत तिथे व्हीव्हीपॅट पद्धत वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। असे मग प्रभाग पद्धतच रद्द करा की? खरं तर प्रभाग पद्धत मुळात आणलीच कशासाठी? तर महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद इथे होणार आहे। निवडणूक आयोगाची जबाबदारी निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याची आहे, असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे। सध्या सगळे शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांसोबत इथे चर्चा करते। आणखी एक महत्त्वाची बातमी, 2 नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, असं आयोगानं म्हटलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। आयोगाकडून आता काय सांगण्यात आलंय या शिष्टमंडळाला, तर 2 नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार। तर 2 वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये